स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल एक कार्यक्रम जो आहे तो दादरच्या फुलमंडईमध्ये घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला जो बॅनर लावण्यात आला होता त्यावरून ठाकरे गटामध्ये आणि शिंदे गटामध्ये वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी बॅनर लावण्यात आला होता आणि तो बॅनर काढण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी जे आहे ते पालिका अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि या पालिका अधिकाऱ्यांनी आमचे का बॅनर काढले आणि इतर पक्षांचे बॅनर का काढले नाही अशा स्वरूपाचा जाब जो आहे तो अधिकाऱ्यांना विचारला होता। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर समाधान सरवणकर जे माजी नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी पोचले होते आणि समाधान सरवणकरांनी देखील पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि तुम्ही आमदारांचं का ऐकता अशा स्वरूपाचं देखील जाब जो आहे तो त्यांनी विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यानंतर आरोप प्रत्यारोप जो आहेत ते ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील एकदम खालच्या स्तराचे आरोप जे आहेत ते एकमेकांवरती आमदार महेश सावंत आणि समाधान सरवणकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होते। हेच दादरचं फुल मार्केट आहे। ज्याच फुल मार्केटमध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जे आहे ते या ठिकाणी एक या संस्थेच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला होता आणि ही संस्था कोणत्याही पक्षाची नाही असं समाधान सरवणकर यांचं म्हणणं आहे। परंतु आमच्याच पक्षाचे का बॅनर का या ठिकाणचे काढण्यात आले, इतर पक्षांचे किंवा इतर राजकीय पक्षांचे बॅनर का काढण्यात आले नाही असा सवाल जो आहे तो महेश सावंत यांनी उपस्थित केला होता। नंतर अधिकाऱ्यांना जे आहे ते जाब विचारला होता आणि त्यानंतर आरोप प्रत्यारोप जे आहे ते सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।